दिंडोरी पोलिसांची अवैध गुटखा प्रकरणी 2 मोठ्या कारवाया। पहिल्या कारवाईत 24,44,000 सुगंधित तंबाखूजन्य पदार्थांचा मोठा साठा जप्त व एकूण अंदाजे 25 लाखांचे 2 वाहनांसह तिघे ताब्यात। पहिली कारवाई 28 जुलै रोजी पहाटे 3:20 च्या दरम्यान पेठ नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील आशेवाडी येथील हॉटेल श्रीकृष्ण परिसरात करण्यात आली। गुजरातहून येणाऱ्या कंटेनर कारची पेठ नाशिक मार्गावर तपासणी केली असता त्यामध्ये रजनीगंधा पान मसाला, हिरा पान मसाला तसेच इतर सुगंधित तंबाखूजन्य पदार्थांचा साठा आढळून आलाय। या प्रकरणी महेश सूर्यवंशी राहणार कोरोली जिल्हा वलसाड गुजरात व नथणी अमीर अनीस राहणार नाशिक जिल्हा नाशिक यांना अटक करण्यात आली आहे। तर दुसरी कारवाई 29 जुलै रोजी रात्री 11 वाजेच्या दरम्यान पेठ नाशिक महामार्गावरील चाचडगाव टोल नाका परिसरात गुजरातहून येणाऱ्या AR 20A5370 ट्रॅव्हल्स बसची तपासणी करण्यात आली। तपासणी दरम्यान बसमधून विमल पान मसाला व इतर सुगंधित तंबाखूजन्य पदार्थांचा साठा अंदाजे रक्कम 26,44,795 रुपये वाहनासह जप्त करण्यात आला। या प्रकरणी जसवंत सिंग सुभाषचंद्र राहणार बाडमेर राजस्थान याला अटक करण्यात आली आहे। सदरील कारवाई पोलीस अधीक्षक डॉक्टर DS स्वामी, अप्पर पोलीस अधीक्षक विमल M अग्रवाल, उपविभागीय पोलीस अधिकारी कल्पना झगडे यांच्या मार्गदर्शनाखाली दिंडोरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली आहे। या कारवाईत PSI सोपान राखुंडे, बाळा पानसरे, पुष्पा आरणे, पोलीस हवालदार धुमाळ, मोरे पाडवी तसेच दिंडोरी पोलीस ठाण्यातील अन्य पोलीस कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला। माननीय पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण आदरणीय श्री स्वामी साहेब, अप्पर पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण विमला मॅडम यांच्या निर्देशानुसार दिंडोरी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये गुजरात राज्यातून महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेला गुटखा आणि प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थ यांची वाहतूक होत असल्याची माहिती मिळालेली होती। त्याप्रमाणे वरिष्ठांच्या आदेशानुसार दिनांक 27/7 रोजी दिंडोरी रोडवर सापळा लावून दिंडोरी पोलीस स्टेशनच्या पथकाने एका खाजगी प्रवासी बसमधून तंबाखूजन्य पदार्थाची वाहतूक करताना मिळून आलेला होता। त्याच्यामध्ये सुमारे 1,44,000 रुपयाचा प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थ पोलिसांनी जप्त केलेला आहे। त्याचप्रमाणे सलग दुसऱ्या दिवशी म्हणजे काल दिनांक 28 जुलै रोजी पुन्हा रात्री वरिष्ठांच्या सूचनेप्रमाणे नाकाबंदी लावून जेव्हा खात्री केली त्यावेळेस एक आयशर ट्रक आहे त्याच्यामधनं प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थाची वाहतूक होत असल्याचं निदर्शनास आलं। त्या गाडीमध्ये सुमारे 13,49,500 रुपयाचं प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांची वाहतूक करताना मिळून आलेलं आहे। दिंडोरी पोलिसांनी एकूण 2 दिवसांच्या कारवाईमध्ये 49,94,315 रुपयाचा पूर्ण मुद्देमाल हा जप्त केलेला आहे। आरोपींना अटक देखील करण्यात आलेली आहे आणि वरिष्ठांच्या निर्देशाप्रमाणे गुन्ह्याचा पुढील तपास चालू आहे। SYT न्यूजसाठी तालुका प्रतिनिधी प्रकाश पगारे, पेठ।